स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे नवीन प्रकारची अशी अतिशय चविष्ट अशी कारल्याची भाजी. त्यासाठी मी एक छोटी साईजचे 5 कारली घेतली आहेत. त्याला मधनं कट करून घ्यायचं आणि त्यामधलं आपण बी काढून घ्यायचं आणि त्यावरती आपण मीठ आणि हळद लावून सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. मीठ आणि हळद आणि 1 तासभर मीठ हळद लावून ठेवायचं एका बाउलमध्ये झाकून. आता बघा 1 तास झाला आहे. आता आपण कारल्यातलं पाणी व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं, म्हणजे आपला कारलं कडू होणार नाही भाजी. आता एक पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कारली टाकूयात. ह्यामध्ये कारली आपण 85% पूर्ण भाजून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर मी 2 कांदे घेतले आहेत. हे बघा, 1 कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा. तुम्ही चॉपरमध्ये बारीक कट केला तरी चालेल. आणि दुसरा कांदा अशा प्रकारे कट करायचा बघा. छोटे क्यूब केल्यासारखे करायचे. हा पूर्ण असाच कट करून घ्यायचा कांदा. कारले आपले भाजलेत व्यवस्थित, ते आपण साईडला काढून ठेवूयात. तर त्याच पॅनमध्ये 1 चमचाभर आणखी तेल ॲड करायचं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे ॲड करायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा. कांदा व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये लसूण ॲड करायचा आणि 1 छोटा चमचा हळदी ॲड करायची. परत एकदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपण धनेपूड ॲड करायचं. चवीपुरतं मीठ ॲड करायचं. त्यानंतर लाल तिखट ॲड करायचं आणि 1 चमचा भरून आमचूर पावडर ॲड करायचं, म्हणजे कारल्याच्या भाजीला चव आणखी छान येते. त्यानंतर आपण कारली भाजलेली ते ॲड करायची. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण दुसरा कांदा कट केलेला ते ॲड करायचा. हे पण 1-2 मिनिट भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं. त्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही, आपल्याला ड्राय भाजी करायची. अगदी कांदा मऊ होईपुरतं पाणी ॲड करायचं त्यामध्ये. आता याला 10 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं लो फ्लेमवर. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. आता आपण झाकण काढून बघूयात. आपली भाजी व्यवस्थित अशी छान तयार झाली आहे. अगदी सोपी भाजी आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.